8व्या वेतन आयोगानुसार पे स्केल 1900, 2400 आणि 2800, 4200 तसेच 4800 ग्रेड पेचे असे असतील. सुधारित मूळ वेतन गणना कशी असेल ते आता आपण पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग दिनांक 1/1/2026 पासून लागू केले जाणार आहे. आता सदर वेतन आयोगामध्ये किमान व कमाल फिटमेंट फॅक्टर नुसार मूळ वेतनामध्ये किती वाढ होईल याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर फिटमेंट फॅक्टर 8व्या वेतन आयोगामध्ये हा फॅक्टर 1.92 ते 2.86 दरम्यान लागू होऊ शकतो. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतन हे पे स्केल किंवा पे मॅट्रिक प्रमाणे अंदाजित वेतन पुढील प्रमाणे पाहू शकता. आता वरील नमूद फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये 8,000 रुपये इतकी वाढ होईल. त्यानुसार 8व्या वेतन आयोगात अंदाजित मूळ वेतनाचा तक्ता वरील प्रमाणे तयार करण्यात आलेला आहे. तर इतर भत्ते मिळणार ही मोठी वाढ वेतन आयोग बदलल्यानंतर 8वा वेतन लागल्यानंतर इतर देय भत्त्यामध्ये वाढ होते, परंतु महागाई भत्ता हा परत 0% इतका होतो. तर घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादी देय भत्तेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वेतन आयोग व थकबाकीचा लाभ मिळणार. सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/26 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याने 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष केव्हापासूनही लागू केला तरी दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने थकबाकीसह वेतनाचा लाभ मिळेल. थँक्यू.